धम्मबंधू भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातल्या चौथ्या खंडातील तिसऱ्या भागाचा आपण विचार करतो आहोत, ज्यामध्ये त्यांनी बौद्ध जीवन मार्ग काय आहे याचं दिग्दर्शन केलेलं आहे. बौद्ध म्हणून कशा पद्धतीनं जीवन जगायचं याचं हे मार्गदर्शन आहे. आणि आजपर्यंत ते काही फारसं कोणी लक्षात घेतलं नाही. त्यामुळं बौद्ध म्हणून या समाजाचा विकासच खुंटलेला आहे, त्या विकासाचा मार्गच बंद झालेला आहे. आम्ही फक्त स्वतःला बौद्ध म्हणून घेतो, परंतु ते संस्कार मात्र स्वीकारलेले नाहीत आणि संस्कार रुजले नाहीत, म्हणून त्याचे परिणाम प्रगट होत नाहीत. आणि ते परिणाम प्रगट न झाल्यामुळं बौद्ध कोणाला म्हणायचं याबद्दल संभ्रम निर्माण झाला आणि बौद्धांची पेहचानसुद्धा त्यातून निर्माण होऊ शकली नाही. बुद्धिस्ट आयडेंटिटी निर्माण होऊ शकली नाही. आणि त्या दृष्टीनं हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. ते आपण बारकाईने लक्षात घेत आलेलो आहोत. त्याचा जवळजवळ आपण शेवट करत आलेलो आहोत. ह्या 11व्या छोट्याशा 2 पॅराग्राफच्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी ढोंग हा विषय मांडलेला आहे. कधी कधी प्रश्न पडतो की अशा प्रकारचा हा विषय घेण्याचं कारण तरी काय. हा विषय बाबासाहेबांनी का मांडला असावा. बाकीची धम्माची शिकवण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेली आहे, परंतु हे विशिष्ट प्रकरण का लिहिलं असं काही लोकांनी मलाही मोठा प्रश्न विचारला की बाबासाहेबांनी का लिहिलं. बाकीचे आचरणाचे मुद्दे त्यांनी सांगितले, संस्कार कसे घडतात ते त्यांनी सांगितलं, आणि इथे ते हायपोक्रेसीवरती येऊन पोचतात, ढोंग या विषयावरती येऊन पोचतात. त्याच्यावरती खरंच काही लिहिण्याची गरज होती का. साधा प्रश्न आहे, का लिहिलं असं बाबासाहेबांनी. तर त्याच्यावरती चिंतन मनन करत असताना काही गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पष्ट होतात. धम्मजीवन जगण्याचे बुद्ध धर्मामधले 2च मार्ग आहेत. एक तर पूर्णपणे घरदार सोडा आणि निर्वाण आता याची डोळी प्राप्त करायचं, दुःखमुक्त आत्ता जिवंत असतानाच व्हायचं, म्हणून जिद्दीनं त्या आचरणाला वाहून घ्या. मनाची साधना करून आपण त्या ध्येयापर्यंत पोचा. हा एक मार्ग आहे, ज्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो आणि भिक्षू बनावं लागतं. ते आपणाला शक्य नसेल तर आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडूनही आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं ते आचरण करू शकतो. त्यालाच म्हणतात उपासक राहून, गृहस्थ उपासक राहून आपण ते जीवन जगू शकतो. माणसाला धम्मजीवन सांगण्यासाठी यापेक्षा दुसऱ्या कुठल्या अवस्थेची गरज आहे का. दुसऱ्या कुठल्या जीवन पद्धतीची गरज आहे का. काही पदव्यांची गरज आहे का. काही विशेषणांची गरज आहे का, जेणेकरून त्याचं महत्त्व जगाला वाटेल याची काही गरज आहे का. कशाचीही गरज नाही. मनुष्य सहजपणे या 2 पद्धतीनं धम्माचं जीवन जगू शकतो. आणि मग बुद्ध धर्मामध्ये 2च वर्ग आहेत. एक आहे भिक्षुणीचा वर्ग, ज्यांनी सांसारिक साऱ्या गोष्टींच्याकडे पाठ फिरवून पूर्णपणे त्या मार्गाला वाहून घेतलेला आहे. आणि दुसरा असा वर्ग की जो आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या कुवतीनुसार, आपल्या वेळेनुसार, आपल्या शक्तीनुसार त्या प्रकारे आचरण करण्याचा प्रयत्न करतो आहे. दोघांचा धर्म सारखाच, वेगवेगळा नाही कोणाला. शिकवण एकसारखीच, फक्त पद्धत कुठे बदलली. पूर्ण वेळ करायचं किंवा अर्धवेळ करायचं, आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या संपवून. म्हणजे बुद्ध धर्मामध्ये फक्त 2च वर्ग आहेत.
आणि त्यामुळं बुद्ध धर्मामध्ये फक्त 2च दीक्षा आहेत. धम्मदीक्षा 2च आहेत. एक तर भिक्षू बनायचं, ती दीक्षा मात्र 2 भागामध्ये होते. पहिला टप्पा, दुसरा टप्पा. एक आहे श्रामणेर बनण्याचा टप्पा. श्रामणेर का बनायचं? तर भिक्षू बनण्याची पूर्वतयारी करण्यासाठी श्रामणेर बनायचं. ते जीवन कसं जगायचं असतं, धम्म त्या पद्धतीनं कसा कृतीमध्ये आणायचं असतो, याचं प्रशिक्षण घेण्यासाठी श्रामणेर बनायचं. म्हणजे ते प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून श्रामणेर बनायचं, दुसरं कारण नाही. आणि मग ते प्रशिक्षण आपलं झाल्यानंतर मग आपली खात्री पटवून घ्यायची की आपल्याला त्या भिक्षूच्या मार्गानं जायचं आहे की नाही, आपल्याला ते जमेल किंवा नाही, सारं माहीत झालेलं आहे. आपली ती कुवत आहे की नाही त्याची खात्री पटवून घ्यायची. नसेल वाटत की आपल्याला काही हे परवडणारं नाही, आपण गृहस्थ राहणंच उत्तम, तर आपली वस्त्र उतरवायची आणि परत गृहस्थ बनायचं. याच्यात काही वाईट आहे का? त्याच्यामध्ये सन्मान आहे, त्याच्यामध्ये माणसाची प्रतिष्ठा आहे की ही जाणून बघितलं, तो मार्ग कठीण वाटतो म्हणून प्रामाणिकपणे मी दुसरा मार्ग स्वीकारला. त्यामध्ये इमानदारी आहे, प्रामाणिकपणा आहे. बरोबर आहे. आणि मग ज्याला वाटतं की नाही त्या मार्गानं जायचंच, तर मग तो मनुष्य उपसंपदा घेतो, म्हणजे पूर्णपणे भिक्षूची दीक्षा. त्याला उपसंपदा असं म्हटलं आहे की तेव्हा बाकीचा भिक्षुवर्ग त्या नवीन श्रामणेरला, त्या नवीन उमेदवाराला आपल्यामध्ये सामावून घेतो, संघामध्ये प्रवेश देतो. म्हणून संघ प्रवेशाची जी दीक्षा आहे त्याला उपसंपदा असं म्हणतात. मग त्यानं संघ प्रवेश का करायचा? तर मला आता या पद्धतीनं उर्वरित जीवन जगायचं आहे, मी निश्चय केलेला आहे, म्हणून संघानं आपल्याबरोबर मला घ्यावं, ही त्यातली भूमिका असते. आता कोणाला भिक्षू बनायचंच नसेल, तो विचारही करायचा नसेल, त्या मार्गाने जाण्याची गरज आहे का? श्रामणेर दीक्षा घेण्याची गरज आहे का? नाही. हे तर बरोबर आहे. आणि तरीसुद्धा समाजामध्ये आपल्याला मोठ्या गोष्टी पाहायला मिळतात. महिनाभरासाठी श्रामणेर बनायचं, शिकायचं काहीही नाही, शिकवणारा नसतो पहिली गोष्ट, आणि शिकायची इच्छा नसते. कपडे घालायचे आणि मिरवायचं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी. श्रामणेर झालं म्हणून लोक मान देतात, ती माणसाची भावना आहे. आईबापही पाया पडतात, तो एक रिवाज आहे. लोक दानही देतात. आणि मग महिनाभर आपलं ते सारं अनुभवायचं, परत उतरवायची आणि घरी जायचं. याच्यामध्ये कोणता प्रामाणिकपणा आहे आपण सांगावं. जी परंपरा आहे की भिक्षू बनण्यासाठी म्हणून श्रामणेर बनायचं, ते जाणून घेण्यासाठी श्रामणेर बनायचं आणि निर्णय करायचा की भिक्षूच्या मार्गानं जायचं की गृहस्थाच्या मार्गानं जायचं. याच्यामध्ये जी इमानदारी प्रामाणिकपणा आहे तो 4-8 दिवस श्रामणेर बनून मिरवण्यामध्ये आहेत का? आमचे बडोले साहेबही झाले 10 दिवस श्रामणेर. काय मिळवलं? सोंग, ढोंग. म्हणून बाबासाहेबांनी प्रकरण लिहिलं, ढोंग करू नका. मग साहेबांनी म्हणे असंही काही जाहीर केलं आहे की दरवर्षी 100 लोकांना थायलंडमध्ये 10 दिवसासाठी श्रामणेर बनायला पाठवायचं. आणि थायलंडमध्ये कशाला पाठवा, इथे बनतात ना. म्हणजे हे काही सांगण्यापाठी तुमचा दुसरा काही हेतू असेल. ढोंग आहे. आणि म्हणून धम्माचं ढोंग केलं जाऊ नये, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. ह्या नागपूरमध्ये काही कमी ढोंग चालतं का? 1 महिन्याची धम्म रॅली, नेताही श्रामणेरच आणि फॉलोवरही श्रामणेरच. शिकायचं कोणालाच नसतं, शिकवणारं नाहीच मुळामध्ये.
निश्चय करायचा आपल्या जीवनाचं सर्वात महत्त्वाचं निर्णय घ्यायचा की जीवनाचा मार्ग या पद्धतीनं करायचा की या पद्धतीनं करायचा, त्याचा तर गंधसुद्धा नाही. आणि मग असं ढोंग जे आहे ते माणसाची, पाहणाऱ्या माणसांची, त्या धर्माला मानणाऱ्या माणसाची श्रद्धा कमी करतं, त्यांच्या श्रद्धेवरती आघात होतो. जो 4-8 दिवस भिक्षू राहिला, महिनाभर आपल्या श्रामडेळ राहिला, नेहमीसारखं जीवन जगला, शिकला तर काहीच नाही. वस्त्र उतरवल्यानंतर त्याची भावना काय होते? अरे श्रामणेरे राहून बघितलं ना, काय त्याच्यात दम आहे. नुसते आपले कपडे घालायचे, कर्मकांड चालतं त्याप्रमाणे अनुभव घ्यायचा आणि आपलं घरी जायचं. धर्मामध्ये काय दम आहे? काही लक्षात आपल्याला? माणसाच्या श्रद्धेला ठेच पोचते, श्रद्धा बर्बाद होते. म्हणून हे किती मोठं पाप आहे लक्षात घ्या. आणि त्या पापाला समर्थन देणारे आणि त्याच्या पाठीशी उभारणारी सामान्य माणसं असतात, त्यांना काही कळतच नसतं. त्या सामान्य माणसाला पण दोष देऊ शकत नाही. ज्यानं ढोंग केलं तो दोषी आहे. म्हणून धर्मपरंपराचं ढोंग करता कामा नये, ही महत्त्वाची भूमिका आहे. ठीक आहे, 4-8 दिवसासाठी कोणा श्रामणेर बना, परंतु भिक्षू जीवन काय आहे आणि ते जीवन स्वीकारून धम्म कसा जगायचा याचं ते 8 दिवस का होईना प्रशिक्षण घेतलंच पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात येतं? आणि आपल्या मनाचा निश्चय केला पाहिजे, या मार्गानं जायचं की त्या मार्गानं. निश्चय करण्यासाठी त्या मार्गानं जायचं आहे. पण तुम्ही अगोदर ठरवलं असतं महिनाभर श्रामणेर राहायचं, काय सोडलं मग? जीवनातला कोणता निर्णय घेण्याचा विचार केला? काहीच नाही. अगदी जाणून बुजून ठरवून आपण ते सोंग आणलेलं आहे, ते ढोंग आणलेलं आहे. याचा हेतू काही असू शकेल, त्यातून तुम्हाला दुसरं काही मिळवायचं असेल. आणि लोक मिळवतात प्रसिद्धी, मोठेपण. 1 महिना का होईना श्रामणेर राहून बघितलेला आहे, दुसऱ्या माणसाच्या पुढे तेवढं सांगता येतं ना गर्वानं. तुम्ही काय केलं? तुम्हाला काय अनुभव आहे? किमान 1 महिना तरी मी राहिलो. एक मोठेपणाचा अहंकार माणसाच्या मध्ये चढतो. याला पाली भाषेमध्ये सत्काय दृष्टी म्हटलेलं आहे. सक्काय दृष्टी, माणसाचा अहंकार वाढतो. सत्काय दृष्टी, आपल्या स्वतःच्या बद्दलचं जे काही आसक्ती आहे, स्वतःबद्दलची आसक्ती, त्याला सत्काय दृष्टी म्हटलेलं आहे. स्वतःच्या शरीराबद्दल, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल, स्वतःच्या असण्याबद्दल जी काही माणसाची आसक्ती असते, त्या आसक्तीला सत्काय दृष्टी म्हटलेलं आहे. यामधून माणसाची सत्काय दृष्टी वाढते. मी काही महत्त्वाचा मनुष्य आहे, मला काही किंमत आहे, मी लोकांच्यामध्ये विशेष आहे, असं हे नसलेलं मोठेपण मिळवण्यासाठी आणि लोकांच्या पुढे दाखवण्यासाठी माणसं अशा प्रकारचं ढोंग करतात. काही लक्षात आलं आपल्या? कुठले जैन साधू करतात का तसे? एखाद्याला जैन साधू व्हायचं असेल, दिगंबर व्हायचं असेल, कोणी करतो का प्रयत्न, चला 8 दिवस मी दिगंबर राहून बघेल जमेल म्हणून? नाही. पक्का निर्णय करावा लागतो की त्या मार्गाने जायचं की नाही. सोंग करायचं नाही, ढोंग करायचं नाही. कुणी असा फादर बनतो का 4-8 दिवसासाठी? बघितलेत आपण? कुणी मुल्ला मौलवी बनतो 4 दिवसासाठी? नाही म्हणत. ही पीडा फक्त भारतामध्ये निर्माण झाली, कारण इथल्या बौद्धांना काहीही कळत नव्हतं, धम्म कळत नव्हता, काहीही कळत नव्हतं. त्या अज्ञानामधून या गोष्टीला इथे हा फाटा फुटलेला आहे. आणि बुद्ध धर्मामध्ये
एक सोंगढोंगाची परंपरा निर्माण झालेली आहे. काही लक्षात येतं आपल्याला? हे संस्कृतीचं विकृतीकरण आहे आणि ते विकृतीकरण चालू राहता कामा नये. आपण त्याची प्रतिष्ठा, त्याचं मोठेपण, त्यातली अतिशय गंभीर अशा प्रकारची श्रद्धा ही जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला अशा तऱ्हेनं कमीपणा येईल असं अजिबात वागता कामा नये. आता आणखी एक मामला आहे. म्हणून बाबासाहेबांनी मुद्दाम लिहिला आणि त्यात काय मुद्दा काय म्हणलाय बाबासाहेबांनी? खोटे बोलू नये, खोटे बोलण्यास दुसऱ्यास प्रवृत्त करू नये, खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये, सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. मग आपल्याला भिक्षू बनायचं नाही तरी मी श्रामणेर बनतो. खरं बोलणं खरं वागणं आहे की खोटं बोलणं खोटं वागणं आहे? खोटेपणानं सरळ सरळ जाणून बुजून आपण खोटेपणा करतो. जाणून बुजून खोटं वागतो, खोटं बोलतो, लोकांना खोटं सांगतो. हे खोटेपण होता कामा नये. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि ते झालं तर तुमच्या धम्माची प्रतिष्ठा कमी होते, लोकांच्या श्रद्धा बिघडतात. काही लोक आणखी दुसरा एक मार्ग पत्करतात, तो आहे धम्मदीक्षांचा मार्ग. आता बौद्ध पद्धतीचं जीवन जगायचं तर दोनच पद्धती आहेत जीवन पद्धती. भिक्षू श्रामणेर म्हणजे भिक्खू किंवा भिक्खुनी बनणं आणि उपासक किंवा उपासक बनणं, दोनच पद्धती आहेत, तिसरी पद्धती नाही. मग कोणी स्वतःला धम्मचारी म्हणतात. म्हणजे काय? बुद्धानं दिली काही डिग्री कोणाला आणि त्याच्या दीक्षा देतात. मग तशी दीक्षा मिळाली की याला वाटतं मी सर्वांच्यापेक्षा वेगळा, मला स्टेटस आहे, मला प्रतिष्ठा आहे, मला मोठेपण आहे, मी धम्मचारी आहे आणि बाकीचे दुराचारी. काही लक्षात येतं आपल्याला? मी धम्माचं आचरण करतो आहे, ते आचरण करतोय हे जगाला सांगण्याची गरज काय? आणि ते मोठेपण मिरवण्याची गरज काय? काही नाही. परंतु आपण काही नगण्य जरी असलो तरी तशा प्रकारची एक पदवी चिकटवून घ्यायची आणि समाजामध्ये आपण काहीतरी वेगळं आहोत ढोंग दाखवायचं. हा खोटेपणा त्याच्यामध्ये सामावलेला आहे. काही लक्षात येतं मी काय म्हणतो? काही खोटेपणा करण्याची गरज नाही. धम्मचारीच्या दीक्षा हा खोटेपणाचा प्रकार आहे. धम्ममित्राच्या दीक्षा खोटेपणाचा प्रकार आहे. आता धम्ममित्र या शब्दाचा अर्थच कोणाला कळत नाही. काय भानगड आहे ती? धम्माचा मित्र का? आता धम्मात काही कोणी व्यक्ती नाही, त्याचं मित्र कसं काय बनायचं? मग धम्मातील मित्र का? मग धम्मातील कोणाचा मित्र? ह्या साऱ्या गडबडीच्या गोष्टी आहेत. पण कुठला तरी एखादा शब्द करायचा, त्याला धम्म जोडायचा की आपण काहीतरी वेगळे आहोत असं लोकांना भासवण्याचा मार्ग मोकळा होतो. हा खोटेपणा आहे. बौद्धाचार्य फार मोठा शब्द आहे. बौद्ध म्हणजे बौद्ध समाज किंवा बुद्धाचा धम्म, आणि आचार्य म्हणजे त्यांचा प्रमुख, त्यातला ज्ञानी, त्यातला शिक्षक. धम्माचा आचार्य म्हणजे धम्माची शिकवण देणारा ज्ञानी मनुष्य. आणि हा काम काय करतो? कोणाचं लग्न लावायचं, नाही ते विधी संसार करायचे. आहे ना भानगड? ह्या पदवीची गरज काय तुम्हाला? तुम्हाला गरज यासाठी आहे की आपण काहीतरी आहोत, आपलं मोठेपण मिरवता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून जो काही स्वार्थ साधता येईल. मोठं म्हणून घेण्याचाही स्वार्थच आहे ना. आपण काही खास आहोत ते दाखवण्याचा स्वार्थच आहे ना. 4 पैसे मिळाले म्हणजे स्वार्थ असा काही अर्थ नाही आहे. अनेक कारणाचा स्वार्थ असू शकतो
आणि असा हा स्वार्थ साधण्यासाठी, तसं लोकांच्या पुढे भासवण्यासाठी मनुष्य अशा प्रकारचे ढोंग करत असतो, सोंग करत असतो. महाउपासक, महाउपासिका, उपासक आणि महाउपासक काय फरक पडला त्याच्यात? सांगता तर कोणालाच येत नाही. नेमका फरक कुठे आहे? माझ्यासारखं मनुष्य त्यांना हाच विचारतो प्रश्न की हा एक उपासक आहे, तुम्ही महाउपासक आहात, तुमच्यात नेमका फरक कोणता आहे तो सांगा. नाही सांगता येत. पण आपण इतरांच्या मध्ये मोठीतरी आहोत, मोठे आहोत, श्रेष्ठ आहोत, खास आहोत, हे लोकांच्या मनावरती बिंबवण्यासाठी आणि तो मोठेपणाचा स्वार्थ साधण्यासाठी आपण अशा प्रकारची पदवी चिकटवून घेता. संपूर्ण पाली त्रिपिटकामध्ये हे शब्द नाहीत. बौद्धाचार्य हा शब्द नाही पाली त्रिपिटकामध्ये. महाउपासक, महाउपासिका नाही हा शब्द त्याच्यामध्ये. धम्मचारी हा शब्द आहे, परंतु वेगळ्या अर्थानं वापरलेला आहे की जो धम्माचं आचरण करतो तो सुखानं जगतो, या अर्थानं वापरलेला आहे. धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परम्यच. धम्मपदामधलं ती वग्गा आहे. ती काही पदवी नाही कोणाला दिलेली आहे, कोणा एका माणसाला नाव दिलेलं नाही की हा धम्मचारी आहे वगैरे म्हणून. धम्मचारी सुखं सेती, की जो धम्माचं आचरण करतो तो सुखानं जगतो, हा त्याचा अर्थ आहे. अशा अर्थानं पालीमध्ये धम्मचारी शब्द आलेला आहे, पण तो वेगळ्या अर्थानं आलेला आहे. आणि इथे तुम्ही तो व्यक्तिगत अर्थानं आपलं मोठेपण जतन करण्यासाठी वापरलेला आहे. काही लक्षात आपल्याला? अशा तऱ्हेनं धम्माचं सोंग केलं जातं, धम्मामध्ये अशा प्रकारचं ढोंग केलं जातं. आणि त्याला प्रगट करण्यासाठी बाबासाहेबांनी म्हटलं की हा खोटेपणा आहे. हा खोटेपणा कोणी करता कामा नये. हे खोटं वागणं आहे. तुम्ही वागता कामा नये, दुसऱ्याला तसं करू देता कामा नये. दुसरा करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही संमती देऊ नये. हे असत्य आहे, ते असत्य आपण टाळलं पाहिजे. काही मुद्दा लक्षात येतो? पण आपली माणसं बरीचशी यामध्ये अशी नादावून जातात की गळाला मासा लागावं त्याप्रमाणे तिकडे ते खेचले. मोठे पण मिळतं ना, मानपान मिळतो समाजामध्ये, आणि त्यामध्ये व्यक्तिगत अहंकार वाटल्यामुळं तुमची तर धार्मिक प्रगती थांबलीच, खुंटली, प्रगती होऊ शकत नाही. जो अहंकारात अडकला तो धम्मजीवन नाही जगू शकत. जो सत्काय दृष्टीमध्ये अडकला तो धम्मजीवन नाही जगू शकत. आपण स्वतःच आपल्या धम्मजीवनाला कुंपण घालतो आणि आपलं धार्मिक जीवन बर्बाद करून टाकतो. पुढे फक्त एकच काम राहतं, मिरवणं, लोकांच्या पुढे दाखवणं. यापेक्षा दुसरं काहीही कर्तव्य कर्म हातामध्ये राहत नाही. काही मुद्दा लक्षात आला? म्हणून नुसत्या 2 पॅराग्राफमधला हा मजकूर बाबासाहेबांनी इथे लिहिला, त्याच्या पाठीमागे हे कारण आहे. धम्माच्या नावानं इतरही काही बरंच केलं जातं. ह्या 2 तर प्रमुख अशा गोष्टी आहेत धार्मिक जीवनामध्ये. आणखी काय केलं जातं? छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत ना. धार्मिक कार्यक्रम असला, आता वेशभूषेच्या बाबतीमध्ये बुद्ध धर्मामध्ये शृंगार करायचा नाही एवढी महत्त्वाची शिकवण आहे. माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी अशा प्रकारचं एक शील आहे. थोडक्यात त्याचा अर्थ एकच आहे, शृंगार करायचा नाही, सजायचं धजायचं नाही, साधं राहायचं. मग भिक्षूचे कपडे साधे, एकाच रंगाचं चिवर, तिथे फॅशनला जागा नाही. हे तर बरोबर आहे. पुन्हा चिवराचं एक विशिष्ट फॉर्मॅट आहे, रचना आहे. आपण ते चिवर असं ओपन करून बघितलं तर आपल्याला मध्ये रस्त्यासारखं दिसेल आणि मध्ये मोठा पॅच, बाजूनं बॉर्डरसारखा पॅच. हे का? ते बुद्धानं चिवर शिवायला सांगितलं तेव्हा त्या बिहारमधल्या भात शेतीचं दृश्य त्यांच्या पुढे होतं की त्या शेताच्या रचनेप्रमाणे चिवराची रचना करावी. म्हणून मोठमोठे पॅच आणि त्याला जोडणारे रस्त्यासारखे छोटे छोटे पॅच, ही चिवराची रचना आहे. तर त्या शेतीचा
त्या ग्रामीण व्यवस्थेचा बुद्धाच्या मनावरती एवढा प्रभाव होता की त्या पद्धतीचं चिवर शिवावं म्हणून चिवर शिवला गेला. त्याला काही महत्त्व आहे ना. एक रिप्रेझेंटेशन आहे शेतीचं, शेतीच्या कार्याचं, ते कार्य करणाऱ्या माणसाचं, आणि त्याबद्दल बुद्धाच्या मनामध्ये आदर होता. ह्या शेती व्यवसायाबद्दल, शेती करण्याच्याबद्दल आदराची भावना होती. म्हणून तशा प्रकारचं चिवर त्यांनी तयार केलं. पण आता आजही आपल्याकडे काही माणसं अशी आहेत, असं चिवर शिवत नाहीत. ते निळ्या रंगाचे कापड घेतात, त्याचे तुकडे करतात आणि पूर्वी जे गोधडी म्हणायचे त्याप्रमाणे ते शिवतात आणि ते चिवर अंगावरती घेतात. आहे तिथे नागपुरामध्ये लोक आहेत. कोणाचं बघून केलं त्यांनी? बुद्धानं ते करायला सांगितलं का? का केलं तुम्ही? हे गोधडीचं चिवर तुम्ही कसं वापरता? बुद्धानं तर नाही सांगितलं. बुद्धानं 7 फॉर्मॅट दिलेला आहे, त्याचा विशिष्ट पद्धत दिलेली आहे. मग हे सांगतात की आम्ही धुतांगधारी आहोत म्हणून. बुद्ध धर्मामध्ये धुतांगाला काहीही किंमत नाही. संपूर्ण पाली त्रिपिटकामध्ये धुतांगाचा उपदेश बुद्धानं केलेला नाही. धुतांग या शब्दाचा प्रयोग आपल्याला विशुद्धी मग्गामध्ये पाहायला मिळतो, जो बुद्धाच्या नंतर सुमारे 300-400 वर्षांनंतर लिहिला गेलेला ग्रंथ आहे. आणि तिथे फक्त 13 धुतांगाचा उल्लेख आहे. बुद्धानं ते भिक्षूंना वापरावे असं संपूर्ण विनयपिटकामध्ये कुठेही म्हटलेलं नाही. बुद्धाच्या काळामध्ये त्या परंपरा होत्या. धुतांग याचा अर्थ आपल्याला सांगतो. कपडे कोणते वापरायचे अशा माणसानं? त्या स्मशानामध्ये जे काही फेकून दिलेले कपडे असतात प्रेतावरचे, ते कपडे गोळा करायचे, त्याचं चिवर शिवायचं. कोणत्या पद्धतीनं? ह्या फॉर्मॅटप्रमाणे. आणि झाडाच्या सालीमध्ये ते रंगवायचं. मग त्याला एकसारखा रंग येऊन जातो, निळ्या रंगाची असली तरी. आणि ते चिवर त्यांना वापरायचं. असं चिवर कोणीही करत नाहीत. नवं कापड घेतात, त्याचे मनासारखे कसे तुकडे करतात आणि ते शिवून त्याचं चिवर अंगावरती धारण करतात. मी कोणावरती टीका करण्यासाठी वापरत नाही. मी आपल्याला परंपरा सांगतो आहे, आपल्याला पक्का इतिहास सांगतो आहे. तर त्या काळामध्ये असे काही श्रमण होते जे भिक्षू झाले. त्यांना त्या पद्धतीनं वागण्याची सवय लागलेली होती. बुद्धाने त्यांना ऑब्जेक्शन घेतलं नाही. ठीक आहे, तुमचं तुम्ही करा म्हणून. धम्मजीवन जगतात तीच महत्त्वाची गोष्ट. परंतु भिक्षूंना तशा प्रकारचे कपडे वापरण्याचा, ज्याला पानसुकुलिक असा शब्द वापरला जातो, बुद्धानं आग्रह केलेला नाही कपड्यांच्या बाबतीमध्ये. संपूर्ण पाली त्रिपिटकामध्ये तशी हे सूचना नाही. इतकंच नाही तर स्वतः तथागत बुद्धांना अगदी रेशमी वस्त्र चिवर अर्पण केलं गेलं. त्यांनी आयुष्यामध्ये रेशमी वस्त्राचं चिवरसुद्धा वापरलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण भिक्षू संघाला जी एक शिस्त आहे आणि त्याची एक विशिष्ट श्रद्धा पद्धती आहे की अशा विशिष्ट प्रकारचेच कपडे मी वापरणार. त्या शिस्तीच्या विरुद्ध कोणी जाऊन जेव्हा असं करतो तेव्हा काय हेतू असतो यांचा? काही ना काही कारण पाठीमागे असेल ना. काय कारण असेल? एकच कारण दिसतं, आपण इतरांच्यापेक्षा काहीतरी वेगळे आहोत. आपलं वेगळं पण लोकांच्या मनावरती बिंबवण्यासाठी, दाखवण्यासाठी माणसं असं करतात. म्हणून त्याला ढोंग म्हटलं जातं, म्हणून त्याला सोंग म्हटलं जातं. आणि त्यामधून त्या माणसाचा अहंकार वाढतो. त्यामध्ये धार्मिक प्रगती बंद होऊन जाते. धार्मिक प्रगती होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आजही काही लोक, विशेषतः भिक्षूंच्या मध्ये मी बघितलं, ते आणवानी चालतात. भारत हा उष्ण प्रदेश आहे.
अनवाणी चालण्यानं माणसाला कष्ट होतात की नाही, त्रास होतो की नाही, शारीरिक त्रास सहन करावा लागतो की नाही? लागतो ना. गंमत मी मोठी मजेशीर बघितलेली आहे. अगदी भर उन्हामध्ये रस्त्यानं चप्पल न घालून चालणार, पण डोक्यावरती छत्री घेणार. आणि मला गंमत वाटली ते सारं बघून, की डोक्यावरती छत्री, वरून काही ऊन लागायला नको, त्रास नको व्हायला, पण खाली पाय तापतात त्याचं काय? काही शुद्धच नाही ना त्याची. हे कष्ट का करता आपण? हा दिखावा का करता आपण? माझं असं मत आहे की भिक्षूला लोकांच्या पुढे आपण काहीतरी खास आहो हे दाखवायचं असतं. आम्ही त्यागी आहोत हे प्रदर्शन करायचं असतं आणि लोकांची सहानुभूती मिळवायची असते. अशा हेतूशिवाय तुम्ही ते करत नाही. बुद्धानं चपला वापरायला सांगितलं. सोन नावाचा भिक्षू सुकुमार होता. बुद्धाने त्याला बोलावलं, सोन तू फार सुकुमार आहेस, तू असं कर, एक ताळं असणारं जे आहे, म्हणजे एक सोल असणारं चप्पल तू वापर म्हणून. सोनं काय म्हटलं बुद्धाला? महावाक्यामध्ये ही गोष्ट आलेली आहे. भगवान मी एकटा कसं काय वापरू? तुम्ही सर्व संघाला जर चप्पल वापरण्याची परवानगी देत असाल तर मी हो म्हणतो. आणि बुद्धानं मग सर्व संघाला चप्पल वापरण्याची परवानगी दिली. संघाला चप्पल वापरण्याची परवानगी देण्यामध्ये बुद्धाचं काही चुकलं का? नाही चुकलं. का? तर बुद्धाची पहिली शिकवण अशी आहे की हे भिक्षूनो, दोन टोकाचे मार्ग आहेत. एक सुखोपभोगामध्ये तल्लीन होण्याचा मार्ग आहे, त्या मार्गाने तुम्ही जाऊ नका. त्या सुखोपभोगामधला दोष पहा, त्यातून मुक्त होण्याचा मार्ग करा, टोकाला जाऊ नका. दुसरा आहे आत्मक्लेश करण्याचा, स्वतःला शारीरिक यातना भोगण्याचा, त्याला तप म्हणतात, तोही टोकाचा मार्ग आहे, त्या मार्गाने जाऊ नका. द्वे मे भिक्कवे अंता पब्बेजतेन न सेबितब्ब, की दोन अंताच्या गोष्टी आहेत, टोकाच्या गोष्टी आहेत, टोकाचे मार्ग आहेत, ज्याचा प्रबंधित झालेला भिक्षूनं स्वीकार करायचा नाही. आत्मक्लेशाचा मार्ग, त्या मार्गाने नाही जायचं. आणि सर्व सुखामध्ये डुंबून राहण्याचा मार्ग, त्याही मार्गाने जायचं नाही. तर बुद्धानं मध्यम मार्ग सांगितलेला आहे. मध्यमा पटिपता हा मध्यम मार्ग आहे, त्या मार्गाने जायला सांगितलं. मग आता जेव्हा आपण हे सारं बुद्धाचं ऐकतो, ती शिकवण सारी मान्य करतो आणि पुन्हा आपल्या शरीराला त्रास देण्याचा असा प्रयत्न करतो, ते बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे आहे का? जर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे नसेल तर आपण का करतात? आहे काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे, काहीतरी त्याच्यापाठी वेगवेगळा हेतू असला पाहिजे. आणि हा हेतू खोटेपणाचा जर असेल तर ते चूक आहे, ते सोंग आहे, ते ठोंग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विनय पिटकाचे नियम जर आपण बघितले तर भिक्षूनं जंटलमन म्हणून जगायचं आहे. इंग्लिश शब्द त्याला एकच आहे, जंटलमन. अतिशय छोट्या मोठ्या गोष्टी एटिकेट त्याला पाळावे लागतात, शिष्टाचार पाळावा लागतो. शिष्टाचाराचे अनेक बारीक सारीक नियम आहेत. जेवताना कसं जेवायचं शिष्टाचार आहे. आपण कसंही जेवत राहतो, गप्पाही मारत राहतो, हास्यविनोद करत राहतो. भिक्षूला ते नाही करता येत. तुम्ही नेमका घास घ्यायचा आहे, तो तोंडात टाकल्यानंतर ओठ बंद करून घास नीट चावायचा, तोंड उघडं ठेवून चावायचा नाही. पुन्हा चावत असताना आपल्या तोंडाचा मचमच असा आवाज होईल असं सुद्धा करायचं नाही. इतके बारीक सारीक नियम आहे. एक घास आपला खाऊन झाल्यानंतर दुसरा घास घ्यायचा. इतके छोटे छोटे नियम बुद्धानं घालून दिले आहेत. का घालून दिले? तुम्ही जेंटलमन म्हणून वागलं पाहिजे. उपासकाच्या घरामध्ये केव्हाही जायचं नाही, अपरात्रीत अजिबात जायचं नाही. जगाचा प्रसंग आला एकट्यानं जायचं नाही, आपल्याबरोबर कोणी असलं पाहिजे. इतके बारीक नियम दिलेले आहेत. का? तर ज्याकडे जाल तुम्ही त्या माणसाचं खाजगी जीवन आहे, प्रायव्हसी आहे.
त्यामध्ये तुम्ही डिस्टर्ब करायचं नाही. एटिकेट आहे, मॅनर्स आहेत, शिष्टाचार आहे. तो सर्व अंग चिवर्ण नीट झाकूनच आपण उपासकाच्या घरात प्रवेश करायचा आहे. अर्धवट कपडे घालून जायचं नाही. म्हणजे भिक्षूनं अतिशय शिष्टाचाराचं जीवन जगलं पाहिजे, प्रतिष्ठेचं जीवन जगलं पाहिजे, अशा प्रकारे विनयपटकाची रचना केलेली आहे. आणि तुम्ही जर लोकांच्या पुढे सोंगढोंग दाखवायला लागला तर त्यांना बुद्ध शिकवणीला बाधा येते. आणि ही बाधा आणू नये म्हणून बुद्धानं खास हे सांगितलेलं आहे. हे आपल्या समाजात चालणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी एक प्रकारे धम्माचा अधम्म करणाऱ्या आहेत, माणसाच्या श्रद्धांना धक्का देणारे आहेत. माणसं मग दोन भिक्षूंच्या मध्ये तुलना करायला लागतात. हा चांगला दिसतो, हा वाईट दिसतो वगैरे म्हणून. म्हणजे तुमच्या वागण्यानं तुम्ही भिक्षूंच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन दूषित केला, कलुषित केला. काही लक्षात येतं आपल्याला? इतकी वाईट गोष्ट त्याच्यामधून घडते. आणि म्हणून उपासकांनी या गोष्टींना कुठेतरी आळा घातला पाहिजे, अशी शेवटी बुद्ध धर्मामध्ये प्रथा आहे. जेव्हा कौशांबीला संघामध्ये भेद झाला आणि बुद्धानं स्वतः प्रयत्न केले तो भेद मिटवण्याचा. सारीपुत्र मोगलाईन तेव्हा होते, त्यांनीही प्रयत्न केले. त्या कौसंबीच्या भिक्षूंनी काही ऐकलं नाही. शेवटी बुद्धानं काय केलं, त्यांच्यावरती बहिष्कार टाकला आणि एकांतामध्ये निघून गेले. आणि लोकांना हे सांगितलं की हे भिक्षू ऐकत नाहीत, मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, मी आपल्या बाजूला झालो म्हणून. मग लोकांनी ॲक्शन घेतली. त्यांनी काय ॲक्शन घेतली? जे भिक्षू ऐकत नव्हते बुद्धाचे त्यांच्यावरती बहिष्कार टाकला. त्यांना दान देणं बंद केलं, भिक्षाटनाला गेले भिक्षा वाटणं बंद केलं, त्यांना नमस्कार करणं बंद केलं, पूर्णपणे त्यांच्यावरती बहिष्कार टाकला. तेव्हा मग ते शहाणे झाले आणि परत बुद्धाकडे आले आणि संघामध्ये ऐक्य घडलं. उपासकांच्या हातामध्ये ही ताकद आहे आणि बुद्धानं त्यांच्या काळामध्ये त्याचा वापर केलेला आहे. जे भिक्षू विनयाच्या विरोधात जातात, भिक्खू संघाच्या विरोधात वागतात, चुकीचं काही असं करतात, त्यांना शेवटी ताळ्यावरती आणण्याचं काम हे उपासकाचं काम आहे. आपल्याकडे उपासक काय म्हणतात, मला काय पडलं आहे, जाऊ द्या ना, कसाही असो, माझ्या कार्यक्रमाला भिक्षू लाभला म्हणजे पुष्कळ झालं. त्याला फक्त कपड्याची चिंता असते, त्या कपड्यातला मनुष्य पाहिजे. अरे बाबा मग तूच घाल ना स्वतः आणि उभं राहते, ते काय बिघडतं? तर अशा प्रकारचं जे काही एक माणसाची प्रवृत्ती असते, बोट चेप धोरण स्वीकारण्याची, आपण जबाबदारी नाही घ्यायची, आपण नाही वाईट व्हायचं, दुसरा कुणी झालं तरी चालेल. तर या प्रवृत्तीमुळं काय होतं की अशा खोटेपणाला उत्तेजन मिळतं. आणि भारतामध्ये विशेष करून चिंतेची बाब ही आहे असं मला वाटतं. त्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलं असावं की नव्यानं धर्म भारतामध्ये येतो आहे आणि या नव्यानं आलेल्या धर्मात जर पहिल्यापासूनच मिलावट झाली तर मोठं कठीण होऊन बसणार आहे. आणि ती मिलावट जर टाळायची असेल तर स्पष्ट काही सूचना दिल्या पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांनी ढोंग या प्रकरणावरती, हायपोक्रेसीवरती खास थोडंसं लिहिलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसते त्या दोन ओळी वाचल्या म्हणजे त्या ग्रंथाचा अर्थ कळला आणि बाबासाहेबांचा हेतू कळला असं अजिबात होत नाही. त्या दोन ओळी तर किती सोप्या आहेत. खोटं बोलू नका, आपण नाही बोलत. खोटं बोलण्यास दुसरा प्रवृत्ती करू नका, नाही करत. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देवा, नाही देत. सर्व प्रकारचं असत्य भाषण टाळलं, बस संपलं. बाबासाहेबांची सूचना अंमलात आली. पण ह्या सूचनेच्या वरती जे टायटल आहे ते महत्त्वाचं आहे ना. टायटल काय आहे तिथे, शीर्षक कोणता, ढोंग. मग ते ढोंगाशी याचा काय संबंध? ह्या लिहिण्याचा त्या ढोंगाशी काहीतरी संबंध असला पाहिजे ना. आता तो संबंधच आपण पाहिला नाही आणि बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं तर काय अर्थ कळणार आहे आपल्याला? माझ्या डोक्यामध्ये तो प्रश्न होता जेव्हा मी प्रथमतः हे पुस्तक वाचलं तेव्हा. बाबासाहेबांनी फार तर म्हणायचं होतं,
सत्यच बोला, सत्यच वागा, असं ते बोलणं काही सांगायचं ना. त्यासाठी टायटल हे योग्य ठरलं असं. त्यांनी ढोंग हे टायटल का वापरलं. आणि मग ते विचारांचं चक्र सुरू झालं आणि ह्या एक एक गोष्टी पुढे यायला लागल्या की मनुष्य ढोंग करतो खोटेपणासाठी, त्याच्या पाठीमागे भावना असते खोटेपणाची, आणि ते खोटेपण धर्माच्या नावानं केलं जाऊ नये, आणि अशा प्रकारचं जे काही केलं जातं ते खोटेपण आहे हे प्रगट व्हावं म्हणून बाबासाहेबांनी हे छोटंसं प्रकरण लिहिलेलं आहे. याबद्दल तिळमात्र शंका नाही. म्हणून आजही उपासक कोणी भिक्षू नीट वागत नसतील त्यांना दुरुस्त कोणी करायचं? उपासकाने. एकदा यवतमाळला असताना तिथले माझे मित्र डॉक्टर कांबळे, अशोक कांबळे, जे आता भिक्षू वगैरे झालेले आहेत, त्यांनी बरंच मोठं सेंटर यवतमाळच्या जवळ उभं केलेलं आहे. जवळजवळ 2-3 कोटी रुपये त्यांनी खर्च केले स्वतःचे. त्यांच्याकडे एकदा गेलो असताना भोजनदानासाठी त्यांनी मला एक हकीकत सांगितली. म्हणे माझ्याकडे एक सकाळी भिक्षू आले. मी क्लिनिकला जाण्याच्या गडबडीमध्ये होतो. ते मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. क्लिनिकला जाण्याच्या गडबडीमध्ये होतो आणि भिक्षू दारात उभे राहिले. मी गडबडी फ्रीजमध्ये काही फळं होती ती घेतली आणि त्याला दान द्यायला गेलो. त्या भिक्षूनं काय म्हणावं, हे दान घेत नाही मी म्हणून. अरे म्हणे हे दान म्हणजे फळाचं दान घेत नाही असं थोडंच आहे म्हणे. भिक्षू असं बंदे असं काय म्हणता, माझं हेच आहे, तयार अन्न नाही म्हणे आता घरामध्ये, तुम्हाला देतो आहे. नाही नाही म्हणे ते नाही घेत म्हणून. मग काय देऊ तुम्हाला? पैसे द्या, कॅश. आणि मग त्यानं आपल्या भिक्षापात्रावरचं ते झाकण उघडलं. थाळी असते वरती, आतमध्ये नोटा. त्यांना इतका राग आला आहे डॉक्टरांना. ते म्हणाले माफ करा, तुम्ही जा म्हणे आता इथे, माझ्या काही दारापुढे थांबण्याची गरज नाही. बरं. नंतर मला यवतमाळमध्ये कळलं की तिथे एक भिक्षू लोकांच्या घरी दान गोळा करत फिरायचं भिक्षापत्र घेऊन. भिक्षाटन म्हणजे काय? पैसे गोळा करणं. हे काय चाललं आहे समाजामध्ये? पात्र भिक्षापात्र आहे ते हे अन्न ग्रहण करण्यासाठी आहे. अन्नदान लोकांनी करायचं असं याच्यामध्ये. आणि इकडे खुशाल भिक्षू लोकांच्यापासून पैसे गोळा करतात, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात. गोष्ट खरी आहे की खोटी आहे? हे सोंगडोंग कोणी थांबवायचं? त्या उपासकाला थांबवलं पाहिजे. मी तर म्हणे अशा माणसाची वस्त्र ताबडतोब उतरली पाहिजेत. त्याच्यानंतर काही वाईट नाही. पण आपण हे सोंगढोंग पचवून टाकतो, सहन करतो, आणि त्यामुळं समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्यामुळं माणसाच्या श्रद्धेची वाट लागते. शेवटचा मुद्दा तो आहे त्याच्यामधला, श्रद्धा संपतात. काही भिक्षू रिसीट बुक घेऊन फिरतात. मी अमुक ठिकाणी विहार बांधतो, तमुक ठिकाणी. अरे मग तुझं काम नाही विहार बांधणं. भिक्षूचं काम नाही विहार बांधणं, हे लक्षात घ्या. जागा बळकवतात, हा तर कहर झाला. जो भिक्षू जागा बळकावतो किंवा भिक्षुनी जागा बळकावते तो विनयपिटकाच्या पद्धतीनुसार नंबर 2चा अपराध आहे. त्या क्षणी त्याचं भिक्षुनीपद समाप्त होऊन जातं. म्हणून ज्या ज्या भिक्षूंनी जागा बळकावल्या ते मला माहीत आहे, त्या भिक्षूंना मी भिक्षू मानत नाही. ते वस्त्र घेऊन मिरवतात, जगाशी खोटेपणानं वागतात. तुमच्या हातून चोरीचा अपराध केलेला आहे, विनयपिटकाप्रमाणे तुमचं भिक्षुपद समाप्त झालेलं आहे, तरी तुम्ही भिक्षू म्हणून का मिरवता? हे ढोंग कुठेतरी थांबलं पाहिजे. तो फादर कोणाची जागा लाटत नाही. फादर म्हणून त्याची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. तो मौलवी कोणाची जागा लुबाडत नाही, त्याची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. पण भिक्षू दुसऱ्यांच्या सरकारी जागा लुबाडतात म्हणून यांची प्रतिष्ठा कमी झालेली आहेत. लोक त्यांना म्हणतात हे चोर आहे, हे बदमाश आहेत वगैरे. म्हणून बौद्धांच्या धर्मगुरूंची ही अवस्था, सारा समाजाला कमीपणा लाभेल असं वर्तन, हे अत्यंत घातक वर्तन आहे आणि ते अजिबात होता कामा नये. या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे. उपासकांनी विहार बांधायची असतात.
आणि ती भिक्षू संघाला दान द्यायची असतात, ही बौद्धांची परंपरा आहे. भिक्षू स्वतः विहार बांधत नाही, ते त्याचं काम नाही. उपासकानं बांधायचं, भिक्षू संघाला दान द्यायचं, त्याचा वापर भिक्षू संघानं अनिर्बंधपणे करायचा, ही बौद्ध संस्कृती आहे, विहार संस्कृती. भिक्षू जिथे उपासक बनतात आणि विहारासाठी पैसे मागायला लागतात, हेही पूर्णपणे चुकीचं आहे. ते कधीही होता कामा नये, याचीसुद्धा आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्यातून वाईट प्रथा निर्माण होतात, धम्माचं महत्त्व कमी होतं, माणसाच्या श्रद्धांना ठेच पोचते आणि सर्वीकडे उपहासाचा, चेष्टेचा, निंदेचा असा तो विषय होऊन जातो. काही लोक पुतळे बांधण्यासाठी वर्गणी गोळा करतात. भिक्षूने तुमचं काम नाही पुतळा उभारण्याचं, दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. उपासकांचं काम आहे, त्यांचं त्यांना करू द्या. तुम्हाला कोणी दिली ही जबाबदारी? ते काही धर्मकार्य नाही आहे. भिक्षू आणि भिक्षूंना बुद्धानं एकच सांगितलं आहे, तुम्ही सर्वत्र भ्रमण करा. कशासाठी? बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी. आणि ते कसं साध्य करायचं? देशेत भिक्कवे धम्मं आदि कल्याणम मत्स्य कल्याणम पर्यवसान कल्याणम वगैरे, की त्यांना धम्म द्या. त्या धम्म देण्यातून तुम्ही लोकांची सेवा करा, त्यांचं हित आणि सुख त्यांना मिळवू द्या, त्यासाठी सहाय्य करा. धम्म देऊन ही नाही ती कामं तुम्हाला कोणी करायला सांगितली? आणि करण्याचीच वेळी तर अडीअडचणी असतील, संकट असेल, तुम्ही त्यांना मदत करा, दान द्या, तुमच्या श्रमाचं दान द्या, तुमच्या वेळेचं दान द्या, आणखी काही सेवा कार्य करता येऊ शकतं. तर हे सोडून तुम्ही नाही ती कामं करता, हे सोंग होऊन बसतं, ढोंग होऊन बसतं आणि त्यामधून समाजाचं नुकसान होतं. म्हणून अशा याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. इतकंच नाही तर बाबासाहेबांनी श्रीलंकेमध्ये जे बघितलं की श्रीलंकेच्या विहारामध्ये सुद्धा हिंदूंची देवळं आहेत. विष्णूचं देऊळ आहे, गणपतीचं देऊळ आहे. जे आले गेले असते श्रीलंकेला त्यांना माहीत आहे सर. चोल राजांनी जेव्हा श्रीलंकेवरती आक्रमण करून श्रीलंका जिंकलं होतं, तेव्हा त्यांनी सक्तीनं या गोष्टी बुद्धविहारामध्ये निर्माण केल्या आणि त्या परंपरेप्रमाणे त्या चालू आहेत. आधुनिक काळातले भिक्षू आणि समाज त्याला मानत नाही, मोठ्या प्रमाणात त्यांनी ते सोडून दिलेलं आहे. परंतु जे निर्माण झालेलं आहे सक्तीनं ते काही तोडून टाकत नाहीत, त्या तशाच गोष्टी आहेत. परंतु या गोष्टी माझ्या लोकांनी उद्या बघितल्या श्रीलंकेत जाऊन, तर भारतामध्ये सुद्धा ते विष्णूला आणतील आणि साऱ्यांनाच आणतील विहारामध्ये, आणि मग बुद्ध धर्माचं वाटोळं होऊन जाईल. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्याच्यामध्ये या साऱ्या गोष्टी स्पष्ट लिहिल्या. ब्रह्मा विष्णू यांना मानणारं काही लक्षात येतं आपल्याला, कारण होतं त्यासाठी. पण हे कारण कोणी लक्षात घेतलंच नाही, ते राहिलं बाजूला. बाबासाहेबांनी का केलं त्याचा विचार कोणी केला नाही. आम्ही त्याचा विचार काय केला? अरे 22 प्रतिज्ञा म्हणजे लोकांना अक्कल शिकवण्याचा मार्ग. मग कुठल्याही जाहीर सभेमध्ये आम्ही लोकांना अक्कल शिकवत राहतो, त्या देवावरती टीका करत राहतो, त्यांची निंदा करत राहतो. परिणाम काय झाला? जे हिंदू धर्मीय होते, हिंदू धर्माला मानणारे होते, ते रागावले, चिडले आणि ते बौद्ध लोकांचे शत्रू झाले आणि मग भारतामध्ये अन्याय अत्याचार झाले. कुणी निर्माण केले? आम्ही. बाबासाहेबांनी वेगळ्या कारणासाठी दिले, ते राहिलं बाजूला आणि तुम्ही लोकांच्या पुढे त्याची चर्चा करायला लागला. हे सोंग झालं, हे ढोंग झालं आणि त्यामधून दुःख निर्माण झालेलं. म्हणून 22 प्रतिज्ञांचा वापरसुद्धा गैरवापर होतो. दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, त्याची निंदा करण्यासाठी आपण वापर करतो. बाबासाहेबांनी त्यासाठी 22 प्रतिज्ञा दिलेल्या नाहीत. त्या तुम्ही गंभीरपणे धम्माचं आचरण करावं आणि तुमच्या आचरणामध्ये हा बाधा येऊ नयेत देवाला मानण्याच्या, त्या संस्कृतीला मानण्याच्या. म्हणून तुम्ही त्या बाजूला राहा आणि शुद्ध बुद्ध धम्म जो आहे, अष्टांगिक मार्ग आहे, 10 पारमिता वगैरे, त्याचा अनुसरण आपण करा. हे माणसाच्या मनावरती बिंबवण्यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. आम्ही त्याचा गैरअर्थ केला, जास्तीत जास्त दुःख निर्माण केलं, संघर्ष निर्माण केला, सुख मात्र निर्माण झालं नाही, मनुष्य मात्र घडला नाही, समाज मात्र शिकला नाही. म्हणून सोंग ढोंग जर केलं तर मूळ धम्म शिकवणीचं नुकसान होतं. मूळ धम्म शिकवणीपासून मनुष्य दुरावतो, त्याच्या श्रद्धा कमजोर होतात आणि त्यामुळं आतोनात नुकसान होतं. म्हणून धम्माच्या नावानं सोंग ढोंग केलं जाऊ नये, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी म्हणून
एवढी एक छोटीशी गोष्ट बुद्धानं सांगितली आणि मग उदाहरण दिलेलं आहे. तथागत जसे बोलतात तसे वागतात, तथागत जसे वागतात तसे बोलतात, ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळं त्यांना तथागत असं म्हणतात. जे बोलतो तेच करतो, जे करतो तसंच बोलतो, तथागत म्हटलेलं आहे. ते बुद्ध धर्मातला आदर्श काय आहे? तथागत. जे बोलायचं तेच करायचं, जे करायचं तसंच बोलायचं, त्यापेक्षा वेगळं बोलायचं नाही. आणि मग याच्या विरोधात जे काही घडतं ते सर्व ढोंग, ते सर्व सोंग. म्हणून अतिशय महत्त्वाचं प्रिन्सिपल तत्त्व बाबासाहेबांनी इथे मांडलेलं आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की बौद्ध लोकांनी अचूकच वागलं पाहिजे. बोलायचं एक आणि करायचं एक असं वागायचं नाही. मग आपली उपासक मंडळी कार्यक्रम असला म्हणजे मोठी गंमत जम्मत करतात. पांढरे कपडे घालून येतात, तो त्यांचा चांगुलपणा आहे, त्याबद्दल वाद नाही. पण गळ्यामध्ये मग आणखी पट्टा घालतात. कोणता? गळ्यात पट्टा घालतात ना 5 रंगांचा. अरे कशासाठी? काय गरज आहे त्याची? पण बाकीचे पार्टीचे लोक करतात निराळ्या, म्हणून त्यांचं घेऊन आम्ही करायला लागलो. यापेक्षा काय त्याला अर्थ काय सांगा? आता तिरंग्याचा पट्टा घालतात, कुणी कमळाचा पट्टा घालत असेल, मग आम्ही आमचा हा पट्टा घालायचा. हे सोंगच आहे ना. बौद्धांना त्याची काही गरज नाही. तो शृंगार आहे, स्वतःला नटवणं ठटवणं आहे ते वगैरे आहे ना परिस्थिती. आता ठीक आहे, उपासक करतात तर करू द्या, त्यांच्याबद्दल फार काही बोलण्याची गरज नाही. केल्यानं काही बिघडलं अशातला काही भाग नाही, करतात तर करू द्या. परंतु त्याचा धम्मजीवनाशी काही संबंध नाही. हे तर तितकंच खरं आहे, काही संबंध नाही. खरं म्हणजे बौद्ध नसणारी माणसंसुद्धा घालतात ते. हा त्यातला आणखी एक गमतीचा भाग आहे. आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी आहे ना, म्हणून ती बांधिलकी दाखवण्यासाठी हे सोंग केलं जातं, ते काही बरोबर नाही. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. जिथे ते गलत वाटत असेल तिथे आपण ते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लोकांना त्याप्रमाणे जागरूक करून शिकवण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. सोंगढोंगाला आवर घालणं हे धम्माचं शुद्धपण जतन करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सोंगढोंगाला आवर घालणं माणसाची धर्मश्रद्धा जतन करण्यासाठी, जोपासण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सोंगढोंगाला आवर घालणं, ते थांबवणं हे माणसाच्या जीवनाच्या निर्णायक गोष्टी ठरवण्यासाठी, त्याची मानसिकता घडावी या दृष्टीनं, निर्णायक गोष्टींचा अंतिम निर्णय करण्याची त्याची मानसिकता घडावी या दृष्टीनं ह्या सोंगढोंगाच्या गोष्टीला आवर घातला पाहिजे. नाहीतर त्या फार मोठ्या निर्णयामध्ये बाधा निर्माण होते आणि मनुष्याचं जीवन तिथे खंडित होतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सोंगढोंग ही सामान्य गोष्ट नाही. ते दिसायला जरी गंमत वाटली असेल, दिसायला जरी म्हणून की खेळ वाटत असेल, तरी परिणाम मात्र त्याचे अतिशय गंभीर होतात आणि त्या परिणामाकडे लक्ष देऊन आपण सोंगढोंगाच्या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे. मला वाटतं तुर्तास एवढं पुष्कळ झालं. आता आणखी थोडंसं पुढे जाऊन आपल्याला वेगळं पाहायचं आहे, तर ते 2 चॅप्टर आपण जे आहेत ते नंतरच्या वेळेस बघू. आपण इथेच थांबूया. जय भीम.